नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आज करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस। तर टाइम झालाय 9:30, 17 जूनची डेट आणि 23 जूनची एक्सपायरी। तर सगळ्यात पहिले आपल्याला काय चेक करायचं, शिफ्टिंग चेक करायचे। रेजिस्टन्स साइड मध्ये काही शिफ्टिंग दिसतेय का? रेजिस्टन्स साइडला शिफ्टिंग बघितलं तर नो शिफ्टिंग आहे, सपोर्ट साइडला पण नो शिफ्टिंग, म्हणजे दोन्हीची शिफ्टिंग नाही झालेली। रेजिस्टन्स स्ट्रॉंग आणि सपोर्ट स्ट्रॉंग। सपोर्ट कोणामुळे स्ट्रॉंग आहे? तो व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज। रेजिस्टन्स कोणामुळे स्ट्रॉंग आहे? व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे। ठीक आहे, आता तिघांमध्ये कोणाची वीकनेस दिसते का? 67% मला दिसते 24,100 आणि 24,050 वरती 63 पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। अजून तर काही इन्क्रीजिंग दिसत नाहीये। 24,100 चेक करूया, 24,100 पण काही इन्क्रीजिंग नाहीये। म्हणजेच रेजिस्टन्स स्ट्रॉंग, सपोर्ट स्ट्रॉंग। सपोर्टला आला तर कॉलचा ट्रेड आणि रेजिस्टन्सला गेला तर पुटचा ट्रेड। चला 3 मिनिट आपण पुढे जायचंय आणि आज आहे एक्सपायरी नंतरचा पहिला दिवस। तर आपल्याला काय करायचं, 10:30 वाजेपर्यंत वाट बघायची लेवल ऍडजस्ट होण्याचे आणि लेवल ऍडजस्ट झाल्यानंतर आपण ट्रेडचा प्लॅन करायचा। तेवढ्या सिच्युएशन मध्ये जर समजा डाटा चेंज झाला, रेजिस्टन्स मध्ये काही शिफ्टिंग आली, रेजिस्टन्स मध्ये काही वीकनेस आली वरच्या साईडला खालच्या साईडला, ते चेक करायचे आणि त्या हिशोबाने आपण ट्रेड मध्ये प्लॅन करूया। चल तर आपण डायरेक्ट जाऊया 10:30 वाजता। ठीक, आता आलोय आपण 10:30 वाजता। रेजिस्टन्स काय दिसतं? रेजिस्टन्स 24,000 वरती स्ट्रॉंग होता, तो रेजिस्टन्स शिफ्ट झालाय कुठे? 24,100 वरती। कोणामुळे? तर ओवाय चेंज मुळे। आता चेक करूया बाकीचे पण येत आहेत का? व्हेरी गुड। तो व्हॉल्यूम आणि ओवाय पण येताना मला दिसत आहे कुठे? 24,100 वरती। मार्केट चाललंय 24,050च्या रेंज मध्ये। आता 24,050च्या सपोर्टला जर भेटला तर मी कॉलचा ट्रेड करू शकतो, कारण रेजिस्टन्स माझा एसटीटी आहे आणि सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे। सपोर्ट जर वरती प्रेशर दाखवलं तर अजून चांगली गोष्ट आहे, पण आपण चेक करूया। जर रेजिस्टन्सच्या हिशोबाने टीओटी सांगता रेजिस्टन्स जर 24,000 वरती आणि त्याची वीकनेस तुम्हाला 24,100 वर दिसते, तर तुम्ही 24,050 म्हणजे RW/2 इथनं आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। चल 24,050च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड करू शकतो का? नाही करू शकत। का नाही करू शकत? कारण ऑलरेडी ओवाय चेंज वरती गेलेला आहे, ठीक आहे, आणि पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे। जर समजा ही सेम सिच्युएशन असते आणि ओवाय चेंज 73% असतात, तर आपण एकदा रिस्क घेतली असते। ठीक आहे, म्हणजे ट्रेड का नाही घेत हे पण कळलं पाहिजे आपल्याला। मार्केट 24,050च्या रेजिस्टन्सच्या इथे टाइमपास करताय आणि रेजिस्टन्स मध्ये वीकनेस वाढत चालले, त्याच्यामुळे तो वाट बघत होता। आता काय होऊ शकतं? 24,050चा रेजिस्टन्स ब्रेक होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण इथलं पुटचा ट्रेड प्लॅन करायचा नाही। 24,050चा सपोर्ट भेटला तर आपण कॉलचा ट्रेड प्लॅन करणार, जर इथे रेजिस्टन्सची वीकनेस अशीच इन्क्रीजिंग असेल तर। पर्सेंटेज बघा, पर्सेंटेज ग्राफ एकदा खोलून चेक करूया, परत वाढताना दिसत आहे। व्हेरी गुड, छान। जर मार्केट 24,100च्या रेंज मध्ये आलेलं आहे, 24,100च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो का? तर त्यासाठी मला काय पाहिजे? सपोर्टची वीकनेस पाहिजे। सपोर्टचं पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे, पण पर्सेंटेज 56, 50 आणि 38 एवढं पर्सेंटेज वरती मी खूप रिस्क मोठी होती, मी रिस्क घेणार नाही। पण 24,000चा रेजिस्टन्स भेटला तर एकदा पुढचा ट्रेड करू शकतो आपण, कारण रेजिस्टन्सच्या वरती काही नाही। मार्केट परत 24,000च्या रेजिस्टन्सला, 24,100च्या रेजिस्टन्सला टच झालेलं नाही। मार्केट आलं 24,050च्या रेंज मध्ये। आता मला रेजिस्टन्स वरनं परत पुढचा ट्रेड बनू शकतो का? पर्सेंटेज ग्राफ चेक करूया पहिला। पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंगच आहे, ऑलमोस्ट 100% झालं होतं। ते कशामुळे? रेंजमुळे झालं असणार आहे। तर हे रेंजमुळे आहे, तर हे जे पर्सेंटेज इन्क्रीजिंगच आहे, तर आपण इथलं पुढचा ट्रेड करायचा नाही। आपल्याला काय करायचंय? आपल्याला वाट बघावं लागेल 24,050चा सपोर्ट जर भेटला तर आपण कॉलचा ट्रेड करू शकतो, तोपर्यंत आपण कॉलचा ट्रेड करू शकत नाही। अल्ट्रा सेफ लेवल असणार आहे 24,000चा सपोर्ट। पर्सेंटेज लक्षात असू द्या, 97, 98%, 96% झालेला आहे। जर समजा पर्सेंटेज ग्राफ जर पर्सेंटेज कमी झाली 24,100ची, तर 24,050च्या सपोर्ट वरून आपला कॉलचा ट्रेड बनणार नाही, कारण ज्याचा जो प्रेशर पाहिजे होता, जर प्रेशर कमी झाला तर आपण तिथला कॉलचा ट्रेड पण अवॉइड करावा लागेल। हे प्लॅन बी तुमच्या डोक्यात असला पाहिजे। असं नाही आपण सकाळी विचार केला की इथं माझा ट्रेड बनत होता, तर लेवल वरती आला तर डाटा माझा तसा नसेल तर मी कॉलचा ट्रेडच करणार। मार्केट आलंय बघा, लक्षात घ्या। आता 24,000च्या सपोर्ट वरती मार्केट आलंय, सॉरी 24,050च्या सपोर्ट वरती मार्केट आलंय। पर्सेंटेज ग्राफ चेक करूया आपण। पर्सेंटेज ग्राफ बघा काय झालं। आता जर इथं बघितलं आपण, हा इन्क्रीजिंग होता, फ्लॅट झाला, परत डिक्रीजिंग व्हायला लागला।
जिथनं मला कॉलचा ट्रेड घ्यायचा होता, ज्याच्या भरोश्यावर मी कॉलचा ट्रेड घेणार होतो, ते पर्सेंटेज कमी होताना दिसते. जर पर्सेंटेज कमी होताना दिसलं म्हणजेच रजिस्टरचा जो प्रेशर होता तो कमी होत चालला. प्रेशर जर कमी होत जात असेल तर मार्केट वरती मूव्ह करणार नाही. तर आता मला काय करावं लागेल, 24,000चा सपोर्टची वाट बघावं लागेल. आयदर 24,050चा रेजिस्टन्स भेटला तर मी पुढचा ट्रेड करेल. का? कारण रेजिस्टन्सचा जो प्रेशर होता तो कमी होताना दिसतोय. आता चेक करूया परत लेवलवरती आलेल्या पर्सेंटेज काय इन्क्रीज झालाय का? जर पर्सेंटेज इन्क्रीज झाला असेल तरच मी रिस्क घेणार, नाही तर रिस्क घेणार नाही. पर्सेंटेज ग्राफ काही इन्क्रीजिंग मला दिसत नाहीये, त्याच्यामुळे मी इथं कॉलचा ट्रेड करणार नाही. आणि ज्यांनी घेतलेला पण असेल, समजा अजून करू की रिस्की ट्रेडर इथं कॉल घेतला, एवढा वेळ टाइमपास केला मार्केटने. टाइमपास केल्यानंतर तुम्हाला जर कळत असेल की इथं माझा ट्रेड जो घेतला होता रेजिस्टन्सचा प्रेशर पाहून तो प्रेशर कमी झालाय, तर तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट निघू शकता. मोठा एसएल द्यायची गरज नाहीये. मार्केट तुम्हाला काढायला येत आहे. आता मी 24,000च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा प्लॅन करू शकतो का? आता मला 24,000च्या रेजिस्टन्स वरनं पुढचं जर प्लॅन करायचं असेल तर व्हॉल्यूमची जी पर्सेंटेज आहे 49% ती खूप इन्क्रीजिंग पाहिजे. सॉरी, ओवाय ची पर्सेंटेज मला इन्क्रीजिंग पाहिजे, ती 49% आहे. तेवढ्यावरती तर रिस्क घेऊ शकत नाही. तर मला 24,050चा रेजिस्टन्स भेटला तरच मी पुढचा ट्रेड करू शकतो. 24,000चा सपोर्ट भेटला तर कॉलचा ट्रेड करूया आपण. सपोर्टच्या खाली काही वीकनेस नाहीये. मार्केट 50% पर्यंत आला होता पण खाली आला नाही. मार्केट 24,000च्या रेजिस्टन्सला आलंय. 49 वरनं 59% झालंय. कोणाचं? तर ओवाय चेनच इन्क्रीजिंग आहे पण अजून तेवढ्या वरती नाही. आपल्याला 75 प्लस पाहिजे तरच आपला झाला असता ट्रेड. तर टाइम झालाय 1.5. चला अर्धा तास आहे, बघूया सपोर्टला आला तर ट्रेड करू, नाहीतर आज पण आपण विदाऊट ट्रेड जावं लागतंय असं वाटतंय मला. आणि 2 वाजलेले आहेत. इथं माझा ट्रेडिंग टाइम संपलेला आहे. त्यांनी माझ्या 24,000च्या रेजिस्टन्सला आला नाही, सॉरी 24,100च्या रेजिस्टन्सला आला नाही आणि 24,000च्या सपोर्टला आलेला नाही. मार्केटने काय केलं, 24,050च्या इथे टाइमपास केलेला आहे. एवढा टाइमपास केला, एवढं रेंज बाउंड मध्ये मार्केट होतं, तर आपला ट्रेड झालेला नाहीये. तर लक्षात घ्या, ट्रेड नाही झाला याचा अर्थ असा नाही की मार्केटमध्ये काम होत नाही. 1 दिवस 2 दिवस ट्रेड जर नाही भेटले तरी काही हरकत नाही. तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवलंय, दॅट इज ऑल्सो एक ट्रेडच आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं व्हॅल्युएबल कमेंट द्यायला विसरू नका. ह्याच्यानंतर काय झालं, तुम्हाला काय करायचंय, संध्याकाळी इव्हनिंग वेबिनार मध्ये जॉईन व्हायचं. इव्हनिंग वेबिनारची फ्री लिंक इथे तुम्हाला भेटेल. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केलं तर व्हॉट्सअप चॅनल उघडेल, तिथे पण तुम्हाला लिंक मिळेल. अजून काय करू शकता, लाईव्ह वेबिनार वर क्लिक केल्यानंतर इथे पण तुम्हाला लिंक मिळते. 6:45 ती लिंक ऍक्टिव्हेट होते, तुम्ही इथून जॉईन करू शकता. सकाळी 9:30 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही डेली लाईव्ह सेशन मध्ये असतो. तिथे एओसी ची पूर्ण टीम असते, कम्युनिटी मेंबर्स असतात. याला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला प्राइसिंग मध्ये जायचं, प्राइसिंग मध्ये प्रो मॅक्स प्लॅन रिचार्ज करायचं, मग तुम्ही इथं जॉईन करू शकता. अजून एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगायची की पुण्यामध्ये 26 जून पासून नवीन बॅच सुरू होत आहे. तर ती ऑनलाईन ऑफलाईन मोड मध्ये असेल. त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला काय जायचं, एक्सप्लोर कोर्सेस वर जायचंय. एक्सप्लोर कोर्सेस वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे सगळी डिटेल्स भेटेल. तुम्हाला एओसीचा सपोर्ट नंबर माहिती आहे, 9953262262. अन्यथा माझ्या नंबरवरती पण तुम्ही कॉल करू शकता. माझा नंबर आहे 8149459525. या नंबरला पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सपोर्ट नंबर वरती पण तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. ठीक आहे, भेटूया संध्याकाळी इव्हनिंग वेबिनारला. धन्यवाद.